हे रेग्युलरच का? रेग्युलर वा छान. हर घाट का पाणी. हे आपले 10 बनवले यायचा आधी 10 ते टाकून दाखवाय. नमस्कार मित्रांनो, सकाळ झालेली आहे, सकाळचे 12 वाजलेले आहेत. मी उठलोय आत्ता. तर आजचा ब्लॉग असा बनवायचा आहे की आमची अर्टिगा ठोकलेली आहे, तर शोरूमला जाऊन वगैरे सगळं चेक करायचं आहे. त्या हिशोबाने आपण ब्लॉग बनवणार आहोत. हे आमच्या अरे कुठे गेली, इकडे बसले. आज जरा कपडे जास्त दिसतील, पुण्यामध्ये पाऊस भरपूर चालू आहे. हे माझी बायको बघू शकता. अति पाऊस, अतिवृष्टी चालू आहे पुण्यामध्ये सध्या. आपल्याला भरपूर दिवसभर काम आहे. कामात एवढं सांगायचे. गॅरेजला येऊ शकतेस तू? गॅरेजला येऊ शकतेस तू? नो, आय एम बिझी पर्सन. आज एवढी थंडी पडलेली आहे, पाऊस वगैरे झाला आहे, त्याच्यामुळं आंघोळीचा विषय वगैरे काही काढणार नाही याच्यामध्ये. मम्मी जरी बघितली, मम्मीला सुद्धा सांगतो लई थंडी आहे. 12ला सकाळ झाले. वाव, 12ला नाही, सकाळी 7:30 वाजलेत, त्याच्यामुळे थंडी म्हणजे 7:30च्या पुढं 3 तास झालेत. खोटं काय बी नाही. ते तुला ये म्हणून बघा. आज संध्याकाळी 6 वाजता ब्लॉग इंस्टाच्या आणि यूट्यूबच्या पेजला तुम्हाला बघण्यात येईल, हे आपला शब्द आहे. इतके दिवस, भरपूर दिवस थांबलोय. आज टार्गेट आहे. बनिनार म्हणजे बनिनार. पाणी दिलेला टेबल माझ्या आहे. तोड चाल, जर थोडं तुटलं. अशा किरकोळ धमक्या येत राहतात, त्यांना साईड अंदाज करत राहा आणि आयुष्य खूप जगत राहा. दहा बनवले यायचा आधी 10 ते टाकून दाखवाय. मी टाकणार आहोत. टाकणार. चला. दूध पॉकेट आणा. बघू शकता, मला मारुती सुझुकी सर्व्हिस सेंटरला जायचं होतं. मी डायरेक्ट स्विमिंग पूलमध्ये आलोय, ते पण स्कूटी सहित. हे आमचं लोगावचं स्विमिंग पूल आहे, बघू शकता. अरे बापरे. अरे वा वा वा, छान छान. स्कूटी कुठं लावायची? इथं लावून टाकू का स्कूटी? चला. आपली गाडी कुठं लावली आहे अजून सुद्धा दिसायला मार्ग नाही. साहेबांनी आहे तिथंच पार्किंगला गाडी आहे, बघू शकता. नंबर प्लेट वगैरे दाखवणार नाही फक्त. ही आपली गाडी आहे, बाजूंच्या गाड्या दाखवायच्या नाही. संपूर्ण गाडी बेंड वगैरे झालेली आहे. आज 13 दिवस झालं गाडीला सर्व्हिस सेंटरला सोडून, तरी सुद्धा गाडी जागीची हललेली नाही. मारुती सुझुकी लोगाव. एवढा खराब होता ना, 3 गाडी माझे खराब होऊ शकते. पण मान्य आहे, त्याला खोलाई सुद्धा गाडी सुद्धा तुम्ही हलवली नाही. जिथं गाडी लावली आहे का नाही, तिथंच गाडी लावलेली आहे. आज 13वा दिवस आहे सर. फक्त पाठ बघतो. 28 तारखेला गाडी सोडलेली आहे. हा, आता सगळं तुम्ही सोडलं बरोबर आहे सर. हा, मंथ एंडिंग होतं आपलं प्रोसेस. मंथ एंडिंग सोडून दिले की आपण 2 तारखेपर्यंत सोडून दिले. 2 पार्ट आपण लगेच ऑर्डर केली ना, मी तो पार्ट आता येऊन बसले सर. तुम्ही थोडंसं समजून घ्या की काय म्हणणं आहे की पेंट मारून वगैरे ठेवल्यानंतर 2 गाड्याचा पेंट खराब झालेला. हे सर आहेत, आमच्या गावाकडलेच आहेत. मी छोटा ब्लॉग बनवतो रोजच्या, म्हणजे आयुष्यावर काय चाललंय काय नाही ते. आपलं टुरिस्ट बिझनेस प्लस आणि सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सगळं. बघा जेवढं तेवढं, कारण की मेन गोष्ट काय, गाडी टुरिस्ट आहे. प्रायव्हेट जर असते का, ड्रायव्हर बसून आहे, पगार चालू असते. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी सगळ्या कंपेअर करावं. तुम्हाला वाटलं तर ते हे करून तेवढं पेमेंट मारून घ्या. नाही, मी घेतो. बघा थोडंसं होईल तेवढं लवकर करून घ्या. कळत नाही की बोलायचं काय यांना आता, कारण की 13 दिवस झाले. सरळ दाखवायचे की आम्ही ज्या गाड्यांना आम्ही ज्या गाड्यांना पेंट मारला होता त्या गाड्यांचा पेंटसुद्धा टिकलेला नाही पावसामुळे. आता
मी तर ह्यांना काही तेवढं फोर्स करू शकत नाही. फोर्स जेवढा करायचा तेवढं, कारण की पार्ट वगैरे अजून ठेवलेले आहेत, हे कामावर घेत नाहीत गाडी. थोडंसं लक्ष द्यावं लागतं. बघू आता किती दिवस लागतात अजून, त्या हिशोबाने आपण सगळं सहन तर करावं लागेल. ठोकलं आहे आपलीच म्हणजे गाडी, सगळ्या गोष्टी चेक करू नंतर करू. आता बघू शकता इथं वॉशिंगला 60 रुपये आहेत, म्हणून मी एवढं लांब आल्यानंतर इथंच वॉशिंग करून घेतो. स्वस्त आणि क्वालिटी पण जबरदस्त वॉशिंगची. प्लस वॉश वगैरे करून देतात. 4 व्हीलर झालं, 2 व्हीलर झालं. कितना टाइम लगेगा वॉश करना है? का बोला होएगा ना? ठीक है भाई. नेपाल नेपाल में कहा? बर्दिया बर्दिया. ये विराटनगर मालूम है आपको? लखनऊ के सामने. लखनऊ नहीं, ये साइड अपना क्या बोलते बिहार हैं? साइड के. बिहार साइड. बिहार साइड ये के. अपना पटना, उधर के. उसके बाद आता है अपना फरबीसगंज. हाँ फरबीसगंज से आगे आता है कौन सा, तो उतना अभी बहुत दिन हो गए मेरे को जाके. महाराष्ट्रामध्ये किती दिवस झाला हो इकडं? मराठी आहे का? 26 साल झाला. 26 साल झालं. हाँ वाह. हे रेग्युलरच का? हाँ रेगुलर. वाह छान. हर घाट का पानी पिलाए. चला चला गाडी वगैरे वॉश झालेली आहे. चला आता आपण जाऊ घराकडे. आता बस झाला आजचा ब्लॉग. आयुष्य खूप सुंदर आहे. बायकोनं दूध पॉकेट आणा म्हणल्यानंतर गप आणायचं. मस्त आयुष्य मग किती सुंदर आहे ते बायको सांगते, ध्यानात ठेवा. आपण घेतलं दूध पॉकेट. तर चला दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटू. लाईक फॉलो काय ते बाकीचं सगळं जे असतं ते तुम्हाला व्हिडिओ जर पसंत आला तरच करा. असं बरेच दिवस झालं करायची इच्छा होती, आज करतोय मनावर घेऊन. भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये.